नमस्कार. हिंदवी स्वराज्याकरता अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं. त्यापैकीच एक शिवा काशीद. पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच दांडपट्टा फिरवणे, खड्ग तलवार फिरवणे, कुस्ती खेळणे, गड चढणे, जंगलातून झाडांवरून लीलया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याकरता कुणाचे लक्षात येणार नाही अशा पद्धतीने गोपनीय हालचाल करणे, हे शिवा काशीदांचं वैशिष्ट्य होतं. 2 मार्च 1660 रोजी 35,000 पायदळ आणि 20,000 घोडदळ घेऊन आदिलशाच्या आदेशावरून सिद्दीजोहरनं पन्हाळगडाला वेढा घातला. छत्रपती शिवाजी महाराज 1000 मावळ्यांसह वेढ्यात अडकले. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू लागला. पुढे पावसाचे 4 महिने आपण हा 55,000 सैन्याचा वेढा म्हणून बाहेर पडू शकणार नाही, त्यामुळे हालचाल केली पाहिजे हा विचार करून शिवाजी महाराजांनी 4 जुलै 1660 रोजी पन्हाळगड सोडून विशाळगडकडे जाण्याचं ठरवलं. नेबापूर गावचे पाटील शिवाजी महाराजांच्या सेनेचे गुप्तहेर होते. शिवा काशीद आणि शिवाजी महाराज यांची चेहऱ्याची ठेवण सारखी असल्याची, उंची सारखी असल्याचा फायदा घेऊन शिवा काशीदनं पालखीत बसून सिद्दीजोहरच्या छावणीत जावं आणि त्याच वेळेला शिवाजी राजांनी मात्र विशाळगडाकडे दुसऱ्या रस्त्यानं रवाना व्हावं असा निर्णय झाला. राजांनी स्वतः शिवा काशीद यांना जिरेटोप, कडक, कवळ्याची माळ घातली. सिद्दीजोहरच्या छावणीकडे पालखीतून रवाना केलं. शिवा काशीदना रस्त्यात पकडलं गेलं. इकडे राजे विशाळगडाकडे दुसऱ्या मार्गाने रवाना झाले. सिद्दी मसूदच्या सैन्यानं त्यांना पकडलं. सिद्दीजोहर समोर आणल्यावर त्यांनी कोण म्हटल्यावर परिचय सांगितला, शिवाजी. पण हे शिवाजी महाराज नाही ते लक्षात आल्यावर त्यांना मारण्याची धमकी दिली. तर राजा म्हणून जन्माला आलो नाही, पण सोंगात का होईना राजा म्हणून मरता येतंय आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देता येते, माझं परमभाग्य, असं शिवा काशीद यांनी ऐकवल्यावर सिद्दी मसूद आणि जोहरनं त्यांची हत्या केली, त्यांचा शिरच्छेद केला. आपल्या राजाचा आणि हिंदवी स्वराज्याचा फायदा व्हावा, हिंदवी स्वराज्य टिकावं याकरिता बलिदान देणाऱ्या शिवा काशीद यांना बलिदान दिनी